विराजस, काय रे, झाली का झोप? आजी, तू मला सांग, आत्ता इथे काय करतेस? काय रे, चुकीच्या वेळेत आले का मी? हो, म्हणजे नाही. अगं मला कामावर जायचंय, तयार झालोय, निघतच होतो मी आत्ता. अरे मग जा ना, पळ लवकर, नाही तर तुझा बाप परत चिडायचा. अरे बापरे, हो ते राहिलंच नाही का? हा, येतो येतो येतो. यशस्वी व्हा. हो हो. अरे वा. तिने पुढे जा, खचून जाऊ नका आणि अशीच एकमेकांना साथ द्या. हो आजी, नक्की साथ देतो. आत्ता येतो. हा. आजी, माझं चुकलं ना आजी. माझ्यामुळे विराजसला स्वतःच्या घरात हसं राहावं लागतं, ड्रायव्हर म्हणून काम करावं लागतं. माझं खरंच चुकलं. मी खूप दुखावलंय त्याच्या आईला. त्याच्या आईने त्याच्यासाठी किती स्वप्न रंगवली असते. त्याच्या भल्यासाठी सगळ्या गोष्टी ठरवल्या असतील आणि माझ्यामुळे विराजस आज असं राहतो. अगं, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. खरं तर त्याचं भलं तू करतेस. नाहीतरी त्याच्या बापाला मुलगा नकोय, नंदीबैल हवाय. तो त्याच्या प्रत्येक म्हणण्याला मान डोलवेल. आणि असंही त्यांनी काहीतरी विचार केलाच असेल ना. अगं, माझ्यावर विश्वास ठेव, त्याच्या बापाची आई आहे मी. आजी, पण राधा, अगं, गुळगुळीत रस्ते सोपे आणि सहज वाटतात, पण दरवेळीच ते आपल्याला यशाकडे नेत नाही. कधीतरी रस्ता खडतर असतो, पण यश नक्कीच मिळतं. संजीवनी दुखावली जाणं, तिला त्याच्यासाठी काहीतरी वेगळं असायला हवं असं वाटणं, हे सगळं स्वाभाविक आहे. पण म्हणून विराजसने तसंच वागावं असं तर होत नाही ना. इतक्या वर्षात विराजसनं स्वतः पहिल्यांदा काहीतरी करायचं ठरवलंय. कुठली तरी जबाबदारी घेतली आणि ती पार पाडण्याचा कसोशीने प्रयत्न करतोय. आणि राधा, हे फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय. तू या प्रवासात त्याला साथ दे. देशील ना? दादा, मी तुला सांगते, हे विराजसच्या डोक्यातलं खूळ नाहीच आहे. तिच्या बरोबर राहून डोकं फिरलंय त्याचं. तू का घेतलंस तिला परत घरात? हकलून द्यायला पाहिजे होतंस, काढून टाक तिला घरातून. हे बघ दादा, तुला जर का भाडंच हवं असेल ना, तर आम्ही राहतो ना त्या खोलीत आणि भाडं देतो. काय हो, पण तिला आधी हकलून दे बरं तू घरातून. आणि ते विराजसला कशाला ते ड्रायव्हर आणि पीए वगैरे, त्याकरता आमचे हे आहेत ना, हे करतील की सगळं काम. त्यांना येते गाडी चालवता. काय हो, चालवाल ना गाडी? असावरी ऐक ना, मी आजारी आहे ना मी सध्या, म्हणून सध्या तरी मला नाही काही शक्य. तुम्हाला कळत नाहीये का? तुमच्या ह्या अशा वागण्याला तुम्ही मिसळवालीलाच मदत करताय. एक मिनिट, तुम्हाला पण काही खायला दिलं का? आई गो, मला खायला काहीतरी काय बोलतेस, काहीही बोलते काय नाही, तिची काही खात्रीच नाही. दादा, डोकं फिरल्यासारखं वागते बरं का ती. दादा, मी तुला सांगते, तिला हकलून द्या आधी. मी काय म्हणते, तिला ना भरपूर पैसे दे, हवे तेवढे पैसे दे तिला आणि हकलून दे. अरे मी पाहिले ना टीव्ही मध्ये, हो असंच करतात या लोकांना, पैसेच लागतात. अरे जा जा, बोलवते तिला, जा. असावरी, ते साहेब बघतील ना काय करायचं ते. तू उलट साहेबांनाच काय कामं सांगतेस. मग तुम्ही सांग, बोलवा. पण या मुलीला धडा शिकवायचाच. काय दादा? तू जरा गप्पा बसशील का? हा, हे बघ, त्या मिसळवालीला मी इतक्या सहज हाकलणार नाहीये. तिचे हाल हाल करणारे मी. तिचं जगणं मुश्किल करणार.
आता तिची सुटका नाही. घरातले सगळे नोकर कुठे आहेत? संजीवनी, घरातले नोकर कुठे आहेत? गजा, याला बोलवलेलं नाहीये, तू देख. नवीन नोकर कुठे आहेत घरातले? काय कुठे होतात तुम्ही? मला एक गोष्ट कळत नाहीये, या घरात तुम्ही नोकर आहात का मी नोकर आहे? काय ग, तुझ्या लायकीचं एक काम दिलंय तुला, ते तरी धड जमू दे. अगं निदान मोलकरणीची तरी लायकीचं. हं? काय, यापुढे मी हाक मारण्याच्या आधी तुम्ही हजर झाला पाहिजेत, कळलं का? हो. जा, चप्पल घेऊन ये माझी. तुला सांगितलेलं नाहीये. हं? चप्पल. आणते. उपकार केलेत नाही का चप्पल घेऊन आलीस ते? मालकाच्या चपला आहेत त्या, त्यावर एकही डाग नको. चल, साफ कर. मी पुसतो. तुला सांगितलेलं नाहीये.